तर कुणाला अशा पद्धतीने आईस्क्रीम आवडत नाही खायला, सर्वांनाच आवडते। तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला कोकोनट आईस्क्रीम झालेली आहे। खूप चविष्ट आणि खूप छान अशी इथे मस्त नारळापासून बनवलेली आईस्क्रीम तयार झालेली आहे। तर रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला कोकोनट आईस्क्रीम तयार झालेली आहे। लहान मुलांना तर खूपच आवडते आणि ज्यांना पण खोबरं आवडतं त्यांच्यासाठी खास आहे। तर खूप चविष्ट आणि खूप छान अशी इथे आपल्याला आईस्क्रीम झालेली आहे, कोकोनट आईस्क्रीम। तर चला कोकोनट आईस्क्रीम कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। पण सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असाल तर गौरी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कोकोनट आईस्क्रीम कशी बनवायची ते आज आपण बघूया। नारळ आपण फोडून घेऊया, पाणी काढून घेऊया। खोबरं कट करून झालेले त्याचं वरचं साल्ट मी काढून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचं। खोबरं छान असं बारीक दळून घ्यायचं। असं दळल्यानंतर थोडंसं आपण दूध घालून पुन्हा दळून घेऊया। छान असं बारीक झालेलं आहे, मस्त बॅटर झालेलं आहे, छान असं काढून घेऊया। गॅस चालू करून कढई गरम करून घेतलेली आहे। 1 चमचा आपल्याला गावरान तूप घालून घ्यायचं आहे। जास्त तूप घालायचं नाही, आपल्याला मलाई सुद्धा वापरायची आहे। तर इथे आपण दळून घेतलेलं बॅटर जे आहे खोबऱ्याचं दुधामध्ये, हे जे बॅटर आहे ते कढईमध्ये घालून घेऊया। इथे आपण थोडेसे काजू घेतलेले मिक्सरला बारीक दळून घ्यायचे। 3 ते 4 चॉकलेट घेतलेले आपल्याला मिश्रणमध्ये घालून घ्यायचे। इथे आपण काजू घेतलेले थोडेसे, त्याच्यामध्ये आपल्याला मलाई घालून घ्यायची आहे। मलाई इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। दूध घ्यायचं आहे अर्धी वाटी दूध घेतलेले, दूध घालून घेऊया। 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी आपल्याला खोबऱ्यामध्ये घालून घ्यायची आहे, अर्धी वाटी मिक्सरला दळून घ्यायची आहे बारीक। मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे बॅटर आपण दुधामध्ये घालून घेऊया। इथे बॅटर छान मस्त घट्टसर असं झालेलं आहे। आता ह्या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे, थंड दूध घ्यायचं आहे आणि कस्टर्ड पावडर अशी कालून घ्यायची आहे। 1 मोठा चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, कालून घेऊया। थोडासा अर्धा चमचा घेते, मिक्स करून घेऊया, दुधामध्ये घालून घ्यायची। छान आता घट्टसर करून घेऊया। थोडासा गॅस मोठा केला तरीही चालेल। या स्टेपला तुम्हाला वेलची पूड घालायची असेल तर घालू शकता, जायफळ सुद्धा घालू शकता। खूप चविष्ट आणि छान अशी आपल्याला इथे आईस्क्रीम तयार होते। तर इथे आपल्याला आईस्क्रीमसाठी मी इथे कस्टर्ड पावडर आणि चॉकलेट घातलेले, म्हणून मी इथे काही वेलची पूड घातलेली नाही आहे। तुमच्याकडे जर चॉकलेट नसेल तर तुम्ही इथे वेलची पूड घालू शकता। छान असं इथे बॅटर आपल्याला तयार झालेलं आहे। थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक आईस्क्रीमच्या डब्यामध्ये भरून घ्यायचे। तर आपण हे बॅटर थंड करून घेऊया, गॅस बंद करूया। छान असं मस्त बॅटर आपल्याला तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करूया। गॅस बंद केलेला आहे, बॅटर छान थंड करून घ्यायचे। बॅटर छान असं थंड झालेलं आहे, आपण आईस्क्रीमच्या डब्यामध्ये काढून घेऊया। इथे डब्यामध्ये आपण आईस्क्रीम काढून घेतलेली आहे। थोडेसे सजावटीसाठी आपण इथे काजू बदाम घेतलेले घालून घेऊया, काजू बदाम। इथे छान अशी सजावट करून घेतलेली आहे। बघूया थंड झाल्याच्या नंतर। तर आपल्याला इथे 5 ते 6 तास असंच ठेवायचं आहे। इथे एक प्लास्टिक कवर घेऊन आपल्याला कवर करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला झाकण लावून 5 ते 6 तास असंच ठेवायचं आहे। बघूया 5 ते 6 तासानंतर झाकण पॅक करून घेऊया। इथे अशा पद्धतीने कवर करून घेतलेलं आहे। बघूया 5 ते 6 तासानंतर। इथे आपल्याला आईस्क्रीम थंड झालेली आहे, झाकण काढून बघूया। तर बघू शकता किती छान अशी मस्त आईस्क्रीम झालेली आहे। एकच नंबर अशी आईस्क्रीम झालेली आहे आपल्याली। आता आपण काढून बघूया एका डिशमध्ये, वाटीमध्ये। चमचा घातल्यानंतर अशा पद्धतीने आईस्क्रीम काढून घ्यायची आहे।
नारळ आईस्क्रीमसुद्धा म्हणू शकता, कोकोनट आईस्क्रीमसुद्धा म्हणू शकता. अशा पद्धतीने आईस्क्रीम काढून घ्यायची. तर इथं आपल्याली आईस्क्रीम रेडी आहे. तर बघू शकता किती छान अशी मस्त झालेली आहे. एकच नंबर अशी झालेली आहे. लहान मुलांना तर खूप आवडते. अशा पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम नक्की घरच्या घरी नारळाची आईस्क्रीम बनवून बघा. खूप चविष्ट आणि खूप छान होते. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात पहिल्यांदा गौरी चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने कोकोनट आईस्क्रीम नक्की बनवून बघा. धन्यवाद.